नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग 54. मागच्या भागात आपण बघितले होते. हर्ष गाडीतून उतरला. वॉचमनला गाडी पार्क करायला सांगून तो घरात आला. डोळे मात्र रागाने अगदी लाल झाले होते. त्याने एक रागीट नजर सगळ्यांवर टाकली. मॉम, डॅडला काय झाले असेल ग? रिद्धी हळूच मंजिरीच्या कानाशी लागून विचारत होती. मला कसं माहीत असणार? त्याची ती रागीट नजर बघून मंजिरीलाही धडकी भरली. त्याला एवढा राग क्वचितच यायचा. आज नेमके काय झाले असेल की त्याला एवढा राग यावा? आता बघूया पुढे. अहो तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते, मंजिरी त्याच्या रागीट चेहऱ्याकडे बघत म्हणाली. आद्विक भीतीने थरथर कापत होता. तो परत आला म्हणून त्याचे डॅड एवढे चिडले असे त्याला वाटले. तो तसाच खाली मान घालून उभा होता. आपली चूक त्याच्या लक्षात आली होती. काही नको मला पाणी, हर्ष रागाने म्हणाला. अहो तुमचीच तर परवानगी होती ना आद्विकला परत आणायला. मंजिरी हर्षकडे बघत आद्विकच्या जवळ सरकली. उगीच रागाच्या भरात हर्ष काही बोलला तर आपल्या लेकराला सावरण्यासाठी आधीच त्याच्याजवळ आली होती. तुझं लक्ष असतं का घरात? मुलं बाहेर जाऊन काय उजेड पाडतात माहीत आहे का तुला? हर्ष मंजिरीवरच बरसला. त्याचा तो रागीट स्वर मंजिरीला काय बोलावे काही सुचत नव्हते. आणि तो रागात असला की आपण गप्प राहणे शहाणपणाचे, म्हणून ती आद्विकला जवळ घेऊन तशीच उभी राहिली. डॅड, त्याला कळली त्याची चूक. यापुढे रिद्धीने बोलायचा प्रयत्न केला. अच्छा, त्याला कळली त्याची चूक. आणि तुझं काय? तुला कळली का तुझी चूक? हर्ष रिद्धीकडे त्याची रागीट नजर रोखून विचारत होता. डॅड, मी तुम्हाला विचारूनच. काय काय मला विचारून? त्याची ती रागीट रोखलेली नजर. रिद्धी तर रडकुंडीला आली होती. शांत हो हर्ष, काय झाले शांतपणे सांग. आत्ताच बाहेरून आलास तर नंतर शांतपणे बोलूया आपण, अरुंधती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली. मम्मा, शांत हो? कसा शांत हो मम्मा? एका बापाला आज कळतंय त्याच्या मुलीचं एका मुलाशी प्रेम प्रकरण आहे आणि गोष्ट लग्नापर्यंत गेली, आणि मी शांत राहू मम्मा? शेवटचे वाक्य तो एवढ्या रागात बोलला. रिद्धी आणि मंजिरी दोघींचे काळच धडधडायला लागले. अरुंधतीची अवस्थाही काही वेगळी नव्हती. कुणी सांगितले तुला? अरुंधती अगदी हळू आवाजात विचारत होत्या. मिस्टर प्रतापराव मोरे आले होते मला भेटायला आणि म्हणत होते आम्ही त्याच्या मुलाला आमच्या जाळ्यात फसवले. मी त्या अमेयला माझ्या मुलीसाठी शक्य तरी आहे का? मी हर्षित इनामदार आहे. माझी मुलगी चांगल्या श्रीमंत घरात द्यायचे स्वप्न बघतोय मी, आणि तो कुठला कोण माणूस माझ्याच ऑफिसमध्ये येऊन माझाच अपमान करतो? अमेयचे बाबा आले होते ऑफिसमध्ये? अरुंधतीने हळूच विचारले. मंजिरी आणि रिद्धी दोघींचेही अवसान गळून पडले. ही गोष्ट त्याला एवढ्या चुकीच्या पद्धतीने कळेल कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता. हर्षचा राग साहजिकच होता. हो, त्याचे बाबा आले होते. आणि काय ग, तुझं कधीपासून प्रेम प्रकरण सुरू आहे त्याच्यासोबत? मला आजपर्यंत वाटायचं माझी मुलगी माझा अभिमान आहे, पण नाही, चुकीचा होतो मी. आज मला एका गावंढळ माणूस नको नको ते बोलून गेला. फक्त तुझ्यामुळे रिद्धी. काय चुकलं ग माझं संस्कार देण्यात? तो चिडून रिद्धीकडे बघत विचारत होता. रिद्धीची त्याच्याकडे बघायची हिंमतही होत नव्हती. ती तशीच उभी राहून रडत होती. हर्ष, शांत हो. अरे या वयात प्रेमात पडणं साहजिकच आहे ना, अरुंधती म्हणाल्या. असेल, पण आधी सांगायला काय झालं होतं? आणि प्रेम करण्याला विरोध नाही माझा, पण मुलगा तरी तोला मोलाचा बघायचा. आयुष्यात आज पहिल्यांदा पश्चाताप वाटतोय माझ्या निर्णयाचा. हर्ष तिघांकडेही रागीट कटाक्ष टाकून तरातरा आपल्या रूममध्ये निघून गेला. रिद्धीच्या कानात मात्र ते शब्द शिसे ओतल्यासारखे वाटत होते. ती धावत येऊन अरुंधतीच्या कुशीत शिरली आणि ढसाढसा रडायला लागली. शांत हो बाळा, आता तो रागात आहे. त्याचा राग शांत झाला की आपण त्याच्याशी बोलूया. पण बघ ना, ते काय म्हणाले? पश्चाताप वाटतोय म्हणाले. खरंच का गं, मी एवढी वाईट वागले? मम्माजी, मला नाही होत हे शब्द सहन. मी माझं प्रेम विसरून जाईल पण डॅडला नाही दुखावणार, रिद्धी रडत बोलत होती. रिद्धी, तू शांत हो. रागाच्या भरात बोलून गेले ते बाळा. त्यांना असं काही म्हणायचं नव्हतं, मंजिरी तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली. आद्विक तसाच सोप्यावर पायात मान घालून बसला होता. त्याच्या मनाला हर्षचे शब्द टोचले होते. अपराधी भावना त्याच्या मनात दाटून आली.
आपल्याला दत्तक घेण्याचा त्यांना पश्चाताप होतो ही गोष्ट दोघांनाही बोचत होती. मंजिरी, जा तू हर्षकडे बघ. अगं, बाहेरचा माणूस अपमान करून जातो म्हणजे राग येणारच ना. काय गरज होती अमेयच्या बाबाला हे सगळं करण्याची, अरुंधती म्हणाल्या. म्हणूनच तर त्याचे वडिलांशी कधीच पटत नाही. फारच अहंकारी आणि हेकेखोर आहेत ते, रिद्धी म्हणाली. आपण त्यांना आधीच कल्पना द्यायला हवी होती. हे असं चुकीच्या पद्धतीने त्यांना कळलं आणि तेही चुकीच्या वेळी. मंजिरी बोलून आपल्या बेडरूममध्ये निघून गेली. हर्ष तसा सोफ्यावर डोकं ठेवून बसला होता. मंजिरी जाऊन त्याच्याजवळ बसली. तिने हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने तो रागाने झटकून दिला. ती तिथे तशीच बसून राहिली. थोडं जेवून घ्या ना. भूक नाही मला, तू जेवून घे, तो रागाने आपले तोंड फिरवत म्हणाला. तुम्हाला वाटतं तुम्ही जेवला नाही तर घरात कुणी जेवेल म्हणून? सगळंच तर आपल्या मनाप्रमाणे करता. फक्त जेवणासाठी माझी परमिशन हवी असते का तुम्हाला? तो उपहासाने तिच्याकडे बघत म्हणाला. मुलं आईवडिलांना विचारून प्रेम करतात हर्ष. तुम्ही घेतली होती मम्माची परवानगी? मंजिरीने आपल्या हळूवार आवाजात विचारले. त्याने मात्र आपली नजर दुसरीकडे फिरवून घेतली. तिचं वय नाही का प्रेमात पडण्याचं? आणि असा कोणता जगावेगळा गुन्हा केला तिने? म्हणजे तुलाही सगळं माहीत होतं ना, तूही लपवलंस माझ्यापासून. हर्ष आपली रागीट नजर तिच्याकडे वळवत म्हणाला. हो, मला माहीत होतं आणि तुम्हाला सांगणारच होते मी. कधी? ती त्याच्यासोबत पळून गेल्यावर? आपले लाल झालेले डोळे तिच्यावर रोखून बघत तो बोलला. माझी रिद्धी कधीही असं करणार नाही, तेवढा विश्वास आहे माझा तिच्यावर. मंजिरी जरा ओरडूनच म्हणाली. हो, फक्त माझ्यावर विश्वास नाही ना तुझा, म्हणून सगळे लपवतेस माझ्यापासून. तोही तेवढ्याच वरच्या आवाजात म्हणाला. अहो, असं काय बोलताय तुम्ही? तुम्ही रागात आहात आता. आपण राग शांत झाला की बोलूया. मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते. मला भूक नाही, एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? राग राग आणि नुसताच राग डोळ्यात मावत नव्हता त्याच्या. अहो, मुलगा 3 दिवसांनी घरी आलाय, जेवायचा थांबलाय तुमच्यासाठी. अन्न त्याच्या पोटात पडू देत ना. मंजिरी रडवेल्या आवाजात म्हणाली. मंजिरी खाली आली आणि हर्षसाठी ताट वाढून रूममध्ये घेऊन गेली. अरुंधती आणि आद्विक आणि रिद्धीलाही तिने जेवण करायला सांगितले. हर्ष रूममध्ये जेवणार आहे हे तिने तिघांनाही पटवून दिले. पण अरुंधतीला चांगलंच माहीत होता त्याचा राग. तो काही जेवणार नाही हे तिला चांगलेच माहीत होते. पण मुलांनी जेवण करावे म्हणून ती त्यांना घेऊन जेवायला बसली. स्वतःच्या हाताने दोघांना 4 घास खाऊ घातले. आजीची माया शेवटी. इकडे मंजिरी हर्षची मनधरणी करत होती. पण तो ऐकेल तर इनामदार कसला. बिचारीने तसेच ताट झाकून ठेवले आणि तीही तशीच उपाशी झोपून गेली. अमेयचा रिद्धीला फोन आला. तिने घरी घडलेला सगळा प्रकार त्याच्या कानावर टाकला. तो आपल्या वडिलांवर आता चांगलाच संतापला होता. थोडीफार वडिलांविषयी जी आपुलकीची भावना होती तीही संपली. कायम तसे केले होते त्याच्या वडिलांनी. अमेयचा सुद्धा नुसता राग राग होत होता. रिद्धीने 2 शब्द त्याच्याशी बोलून लगेच फोन ठेवून दिला. पूर्ण रात्र तिने रडत रडत घालवली. आद्विक बराच वेळ अरुंधतीजवळ बसला होता. आपण केलेल्या चुकांबद्दल पुन्हा पुन्हा तिची माफी मागत होता. पुन्हा डॅडला दुखावणार नाही म्हणून सांगत होता. पण आजचे हर्षचे रौद्ररूप त्याने पहिल्यांदाच बघितले होते. ते नेहमीच रागवायचे, पण एवढे नाही. आजचा त्याचा राग काही वेगळाच होता. सकाळी हर्ष आपला नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला जाऊन निघून गेला. तो परत आला तेव्हा रिद्धी बाहेरच्या बगीचात फेऱ्या मारत होती. तो तिच्याकडे दुर्लक्ष करत घरात यायला निघाला. सॉरी डॅड, तुला दुखवायचा हेतू नव्हता माझा, रिद्धी म्हणाली. तुझा हेतू काय होता आणि काय नव्हता याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही. पण तो मुलगा मला जावई म्हणून पसंत नाही. तरीही तुझ्यावर माझी जबरदस्ती नाही. तो तुला मुलगा किंवा आम्ही यांच्यापैकी कुणा एकाची निवड करावी लागेल. हर्ष एवढे बोलून सरळ घरात निघून आला. डॅड, ऐकून तरी घे ना माझं. असा कसा बोलू शकतोस तू? रिद्धी त्याला जोराने ओरडत हाक मारत होती. सरळ म्हणायचे ना डॅड, त्या मुलाला भेटशील तर तुझ्या तंगड्या तोडी. काही वाटलं नसतं रे मला. पण तुझी ही परक्यासारखी भाषा सहन होत नाही मला. तुला गमवून मी कुणाला निवडू शकेन? कधीही शक्य नाही. तू माझ्यासाठी काय आहेस डॅड, तुला कल्पना नाही. रिद्धी रडत रडत स्वतःशीच बोलत होती. तिच्या आवाजाने अरुंधती जवळ आली. अगं शांत हो, किती रडशील. रडणाऱ्या रिद्धीला त्यांनी आपल्या कुशीत घेतले. बघ ना मम्माजी, डॅड कसा बोलून गेला मला. इतक्या सहज परक करून टाकला मला. अगं बाळा, रागात आहे तो. आपल्या मुलांवर एवढं रागवतो कुणी? एवढी काय जगावेगळी चूक केली ग मी?
पण त्याला तुझ्याकडून फार अपेक्षा आहेत म्हणून तो दुखावला गेला आणि त्यात त्या प्रतापराव मोरेंनी केलेला अपमान त्याच्या जिव्हारी लागला आहे. पण राग शांत झाला की कळेल त्याला, अरुंधती तिला समजावत म्हणाल्या. मंजिरी किचनमधून सगळं काही बघत होती. तिलाही आता हर्षचा चांगलाच राग यायला लागला होता, पण तो रागात असल्यामुळे त्याच्याशी बोलणे बरोबर नव्हते. घरात सगळीकडे तणावाचे वातावरण जाणवत होते. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. आद्विकाचा आपल्या रूममधून बाहेर निघाला नव्हता. मंजिरी नाश्ता घेऊन त्याच्याकडे गेली तेव्हा तो भिंतीकडे टक लावून शांत बसला होता. असा काय बसलास रे? मंजिरीने विचारले. हे सगळं माझ्यामुळे होतंय ना. माझ्यामुळे दीदीला डॅड एवढे बोलले. तू काय नवीन खूळ घेतलंस आता डोक्यात? मंजिरी म्हणाली. खूळ नाही ग मॉम, पण माझ्यामुळे डॅड चिडलेले होते आणि हे प्रकरण शांत व्हायच्या आत त्यांना दीदी आणि अमेय दादाबद्दल कळले. बाकी वेळेस त्यांना जर हे कळले असते तर एवढे चिडले नसते. आद्विक एका रात्रीत खूप शहाणपणा आल्यासारखा बोलत होता. मंजिरीने त्याच्याकडे कौतुकाने बघितले. अगं मी खरं तेच बोलतोय, तू अशी काय बघतेस माझ्याकडे? तुझ्या तोंडात हे असे मोठे मोठे शब्द शोभत नाही. तू माझा खोडकर आणि बदमाश आदूच छान वाटतोस. मंजिरी त्याचं डोकं आपल्या कुशीत घेत म्हणाली. त्रास होतो ना तुलाही माझ्या या वागण्याचा? हो, मित्रांच्या संगतीत जे वागत होतास त्याचा फार त्रास व्हायचा. अशी घरात कितीही मस्ती केलीस तरी त्रास होत नाही. पण असा अवेळी झाल्यासारखा बोलू नकोस. आणि तुझ्या डॅडच्या दीदीमध्ये किती जीव आहे माहीत आहे ना तुला. त्यांचा राग काही जास्त वेळ राहणार नाही. खरंच ना, तसं झालं तर छानच आहे. आणि आपला अमेय दादा फार छान आहे. एवढा छान जिजू मला शोधूनही सापडणार नाही, आद्विक म्हणाला. तुझ्या डॅडचा राग शांत झाल्याशिवाय हा विषय काढता येणार नाही. बघूया, काही दिवसांनी बोलूया, मंजिरी म्हणाली. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.